सो हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी तो ब्लॉग तिथे थांबवेल आणि तिथून लगेच कंटिन्यू करणार आहे। सो यस, त्याच्यामुळे माझा गेटअप सगळा सेम आहे। आणि यस, आज आहे 7 सप्टेंबर, गणपती बाप्पा येत आहे, शेजारी गणपती बसणार आहेत। आणि शेजारी म्हणजे ते पण मागच्या वर्षीपासून बसवतात आणि त्यांच्याकडे गणपती येणार तर आम्हाला असं वाटतं की आमच्याकडेच म्हणजे येत आहेत, असं आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं। तर यस नक्कीच, आणि आम्ही त्यांच्यासोबत जातो पण, ऋतुताईंसोबत मी आणि स्वरा जाते सुद्धा गणपती घ्यायला। सो यावर्षी तसंच जाणार आहे। तर जस्ट मी माझा हरतालिकेचं जे काही उपवास असं नैवेद्याचं ते खाल्लंय, उपवास सोडलेला आहे आणि आता तयारी करणार। तयारी तर काही नाही, साधीशीच, घरात थोडीशी कामं राहिलेली आहेत, बाकी स्वयंपाक वगैरे तर सकाळीच डन करून ठेवलंय, 11च्या सगळं झालेलं आहे, जेवण सुद्धा झालेलं आहे स्वराचं माझं, आणि मी जाणार आहे त्यांच्यासोबत गणपती बाप्पाला घ्यायला। सो नक्कीच हा ब्लॉग छान होणार आहे, तुम्ही पहा। आणि मागच्या वर्षीचे सुद्धा छान छान गणपतीचे ब्लॉग्स आहेत, ते पण तुम्ही नक्की जाऊन पहा। तर चलो, पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पाला तर घरी घेऊन आलेलो आहोत, अजून त्यांना त्यांच्या स्थानावर बसवायचं आहे। तर म्हटलं त्याआधी जे काही मुलांनी डेकोरेशन केलेलं आहे, ऋतू, आरशी, ताईंनी मिळून, सगळ्यांनी मिळून जे काही डेकोरेशन केलेलं आहे ते म्हटलं दाखवू। तर केदारनाथचा देखावा त्यांनी केलेला आहे आणि खूप छान केलेला आहे, खूप मेहनत घेतलेली आहे। दिसायला जरी छोटं दिसत असलं तरी त्यामागे मेहनत खूप आहे। सो अशा प्रकारे काहीसं हे डेकोरेशन केलेलं आहे आणि आता फायनली आपण गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर बसूया।
फायनली बाप्पा त्यांच्या स्थानावर विराजमान झालेले आहेत. आणि बघा, मी आधी तुम्हाला यासाठी डेकोरेशन दाखवलं होतं की आधीचं डेकोरेशन आणि बाप्पा बसल्यावरचं डेकोरेशन म्हणजे कसं खुल्लं आहे असं, त्याला एक वेगळाच लुक आलेला आहे. बाप्पा तिथे बसलेत त्याच्यामुळे. सो एवढं सगळं डेकोरेशन, एवढा सगळा अट्टाहास त्यासाठीच असतो की बाप्पांची मूर्ती तिथे स्थापन केल्यावर त्या जागेला एक वेगळंच छान असं महत्त्व प्राप्त होतं आणि ते खूप सुंदरसुद्धा दिसतं. तर असं आहे. आणि मग आम्ही पहिली आरती करून घेतलेली आहे सर्वांनी. अर्थात थोडंसं त्यामागे आम्ही हे लावलं होतं, गाणी लावली होती ॲक्च्युली मोबाईलमध्ये, त्याच्यामुळे मग कॉपीराईट वगैरे येईल म्हणून मी ते आरती काही दाखवली नाही. शेवटची दाखवते म्हणजे ऐकवते. आणि अशा प्रकारे आपले गणपती बाप्पा आलेले आहेत. आणि आता यापुढे 10 दिवस आनंदाचं, उत्साहाचं, मंगलमय असं वातावरण राहणार आहे.